त्याच्यामुळे आपण असं म्हणतो की मुस्लिम बहुल एरियामधलं जी टक्केवारी अशी कायम राहिली तर ही टक्केवारी जवळपास 67 ते 72च्या घरापर्यंत जाऊ शकेल. आणि ही जी इतर प्रभागामध्ये आपण जी परिस्थिती पाहतोय या प्रभागामधली टक्केवारी थोडी जरी वाढली तर मला वाटते 55 ते 62% मतदान जाऊ शकेल. त्याच्या पलीकडे खूप काही झालं म्हणजे ज्या ज्या ठिकाणी आपण पाहतोय की 34-35% बुधवारा प्रभागामध्ये आपण पाहतो त्या ठिकाणी सुद्धा 31-32% मतदान झालं आहे. त्या ठिकाणी तर 60 ते 62% मतदान अपेक्षित आहे. परंतु आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपण विनंती केली पाहिजे की लोकशाहीमधला सगळ्यात मोठा उत्सव आहे. आपले जनप्रतिनिधी आपल्याला निवडून आणायचे आहे. आपल्या नगरावर चांगल्या लोकांचं आपल्याला राज्य बसवायचं आहे. एक अधिकाराचं राज्य, एक विश्वासाचं राज्य, या महानगराच्या विकासाचं राज्य आपल्याला बसवायचं आहे. राज्य तुम्ही मतदान कोणालाही करा याच्यामध्ये दुमत नाही आहे. परंतु प्रत्येक मतदानानं या लोकशाहीमध्ये आपल्या मतदानाचा अधिकार, मतदानाचा हक्क आपण खऱ्या अर्थानं बजावला पाहिजे. आज खऱ्या अर्थानं सुट्टी आहे. ही सुट्टी निवडणुकीकरता नाही आहे, ही तुमच्या हक्काची सुट्टी आहे. हे तुम्हाला जनप्रतिनिधी निवडून आणण्याकरता सुट्टी आहे. तुमच्या शहराचा विकास घडवणाऱ्या व्यक्तीला निवडून देण्याची आजचा दिवस आहे. आणि म्हणून ज्या मतदान केंद्रावर आपण जाऊन मोठ्या प्रमाणात आपण खऱ्या अर्थानं मतदान केलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे, कारण मी तुम्हाला सांगतो की उद्या जर एखादे तुमच्या अपेक्षित असलेले नगरसेवक तुम्ही निवडून दिले नाही तर तुम्ही उद्या असं म्हणाल तुमचा हा अधिकार नाही आहे की निवडून आलेले जे नगरसेवक आहे, निवडून आलेले उमेदवार आहे, हे मला अपेक्षित नाही आहे. हा अधिकार तुम्हाला केव्हा प्राप्त होईल? जेव्हा तुम्ही या लोकशाहीच्या मोठ्या या फेस्टिवलमध्ये, या उत्सवामध्ये तुम्ही खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात सहभागी व्हाल आणि आपला जनप्रतिनिधी, आपल्या विकासाचा जनप्रतिनिधी, या शहराला एक विकासाचं व्हिजन असणारा प्रतिनिधी आपण जेव्हा निवडून द्याल तेव्हा खऱ्या अर्थानं या अमरावतीकरांचं हे तुमचं स्वप्न खऱ्या अर्थानं साकार होताना तुम्हाला दिसेल. आणि म्हणून मतदाराला जवळपास 3 तासाचा अवधी बाकी आहे. आपण सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा असे मी या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना मतदारांना विनंती करतो. देखिए मतदान प्रतिशत तो 5.5 तक जो रहा या फिर जो लाइन में रहा उन्हें लेना जिम्मेदारी होती है. मुस्लिम बहुल एरिया में एक तरीके का बड़ी राजनीतिक पार्टियां, चाहे उसे भारतीय जनता पार्टी या शिंदे सेना हो, इन्होंने वहाँ प्रतिभाग नहीं लिया क्या. और जहाँ पर भारतीय जनता पार्टी, कांग्रेस या फिर शिंदे सेना या राष्ट्र जिस तरीके से वहाँ भिड़ी हुई है अन्य प्रभागों में जहाँ हिंदू बोल का या मुस्लिम का जहाँ प्रतिनिधि, वहाँ पर जो परसेंटेज ऑफ वोटिंग है वो कम है. तो कहीं ना कहीं आपका वोटिंग परसेंटेज कम करना ये क्या दर्शाता है? क्या ये लोकतंत्र के लिए अभी, ये तो अभी समय हो सकता है बहुत अभी और वोटिंग बढ़े, बट जो रुझान लग रहा है, जो वोटिंग प्रतिशत दिख रही है, ये कहीं ना कहीं यानी थोड़ा सा कहीं ना कहीं निगेटिविटी और नैराश्य की ओर है कि जनता इन सब चीज़ों से उब चुकी है. नाही ते आता इतक्यात तर आपण म्हणू शकणार नाही, कारण की अजून 3-3.5 तासाचा आपल्याला अवधी बाकी आहे. परंतु मतदानांमध्ये जो उत्साह असणे, जागृती असणे हा जेवढा महत्त्वाचा भाग आहे तेवढेच त्या पक्षाचे कार्यकर्ते, त्या उमेदवारांचे कार्यकर्ते यांची सुद्धा खऱ्या अर्थानं ती जबाबदारी आहे की मतदान आपण असं पाहिलं की आपण टक्केवारी पाहतो, 100% आपण पाहतो, पण आजही अनेक मतदानांच्या याद्यामध्ये आपण मृत लोकांची नावं पाहतोय आपण. अनेक मतदानाच्या यादींमध्ये आपण बाहेरगावी गेलेले लोक पाहतोय जे इथं नाही आहे. कोणी जॉबच्या माध्यमातून बाहेर असेल, कोणी मुलाकडे असेल, कोणी मुलाकडे असेल, कोणी बाहेर असेल. काही लोक ज्या लोकांचं वय 85-90च्या घरात असेल ते सुद्धा काही आजारी असेल, त्यांचं निघणं होत नसेल. ही 100%ची जरी आपण आकडेवारी जरी आपण पाहिली असेल तर खऱ्या अर्थानं 80-85% खऱ्या अर्थानं मतदान होते. म्हणजे मी असं म्हणे की ज्या ठिकाणी समजा 72 ते 75% मतदान ज्या ठिकाणी झालेलं आहे त्या ठिकाणी आपण असं म्हणू का ही जी मताची टक्केवारी परिपूर्ण आहे आणि पूर्ण आहे. जी, आप देख रहे हो सिटी न्यूज़ पर हमारी लाइव कवरेज, कौन बनेगा कौन होणार महापौर. आप देखते रहिए सिटी न्यूज़. वक्त हो चला एक छोटे से ब्रेक का. पालिका निवडणुकीमध्ये आज मतदानाचा दिवस आणि अमरावती महानगरपालिका क्षेत्रामध्ये भारतीय जनता पार्टीचा महापौर हा हिंदू असावा अशी घोषणा करणारे राज्यसभेचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी सर्व प्रभागामध्ये प्रचार करून आज मतदानाचा दिवस आहे. एकूण प्रतिक्रिया काय जाणून घेऊया. महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींचा देवाभाऊ यांनी रोड शो इथनं सुरू केला. डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्यापासून. तर आज मी पाहिलं, आता सगळ्या प्रभागामध्ये फिरतोय, लाडक्या बहिणींचा उत्साह मोठ्या प्रमाणात आहे. युवा मतदार, ज्येष्ठ मतदार मोठ्या प्रमाणात बाहेर निघतात आहे.
आणि अमरावतीच्या सुरक्षिततेकरता, अमरावतीच्या विकासाकरता सर्वजण कमळाला मतदान करण्यासाठी उत्सुक आहे. बाहेर निघालेले सांगतात आम्ही कमळाला मतदान केलेलं आहे, कारण लोकांना माहित आहे की बाकीची सगळी खिचडी आहे, एकमेकावर आरोप करणार आहे. पण अमरावतीला खरी सुरक्षा आणि विकास करू शकेल तर फक्त भारतीय जनता पक्ष आहे. आणि त्यामुळे मी पुन्हा आवाहन करतो की लवकर लवकर घरातून बाहेर पडा आणि संपूर्णतः भारतीय जनता पक्षाचा निर्विवाद बहुमत देऊन महापौर कोणाशी कॉम्प्रोमाइज न करता हा भारतीय जनता पक्षाचा झाला पाहिजे. आणि ते तुमच्या हातात आहे. आणि म्हणून बाहेर निघा आणि लवकर कमळावर मतदान करा एवढी विनंती करतो. आणि पुन्हा तुम्हाला सुरक्षित अमरावतीसाठी, विकसित अमरावतीसाठी मनपूर्वक शुभकामना देतो. 661 पदांकरिता मतदान सुरू आहे. ही मतदान प्रक्रियेसाठी 805 जी मतदान केंद्र आहे. आपण जे दौरा करत आहे, सर्वे करत आहे, त्या ठिकाणी व्यवस्था कशी आहे, म्हणजे वृद्धांसाठी, अपंगांसाठी? आम्ही मतदान केंद्रावर यासाठी जातोय की कुठे जर अव्यवस्था असेल, आता रहाटगाव मध्ये इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये त्यांनी अ ब कडं लावायचं तर ड ग ब अ अशा मशीना लावल्या. आणि मी आरो म्हणजे सौम्या शर्मा मॅडम आहे, त्यांना ताबडतोब इन्फॉर्म केलं. कार्यकर्त्यांच्या ज्या अडचणी असतील, मतदारांच्या ज्या अडचणी असतील तर ताबडतोब सोडवल्या जातात. सगळीकडे आम्ही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे. मतदारांना थांबायचं असलं तर थोडं शेड पण केलेलं आहे. परंतु मतदार अतिशय उत्स्फूर्तपणे जातो आणि त्यांचं स्वागत आम्ही फुल देऊन करतोय काही ठिकाणी. आणि त्या मतदारांनी लोकशाहीमध्ये आपला हक्क बजावला पाहिजे यासाठी विनंती करतोय, कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करतोय. आणि त्यासाठी संपूर्ण अमरावतीवर मी आणि आमदार संजय कुटे आम्ही फिरतोय. शेवटचा प्रश्न जे संवेदनशील जे केंद्र आहेत यावर सुद्धा आपली बारकाई नजर. अमरावतीची संस्कृती आहे की मतदान हे शांततेत झालं पाहिजे. आणि आतापर्यंत तरी कुठे गालबोट लागलेलं नाहीये. आम्ही कार्यकर्त्यांना सांगितलंय कोणी जर वाद घालत असेल तर वाद घालू नका. आणि आपल्या मतदारांना सुरक्षितपणे मतदान करण्यासाठी नेणं, त्यांना प्रोत्साहित करणं हे कर्तव्य आमचं आहे. आणि म्हणून लोकशाही बळकट करण्याकरता आणि सुरक्षित अमरावती करता, विकसित करण्याकरता मतदारांना प्रोत्साहन देण्याचं काम आमचे कार्यकर्ते करतात आहे. सर्वजण कमळाकडे आकर्षित आहे, कमळावर विश्वास आहे आणि कमळाला मतदान करतात. ती भारतीय जनता पक्षाची संस्कृती नाही. महादेव खोरीमध्ये काय किराणा वगैरे वाटणारे आता पैशावर आलेले आणि त्यामुळे ती संस्कृती भारतीय जनता पक्षाची नाही. भारतीय जनता पक्षाचा कामावर विश्वास आहे, देवेंद्र फडणवीसांवर विश्वास आहे, प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदींवर विश्वास आहे. आणि त्याच्यामुळे अशा वाईट गोष्टी करायची गरज पडत. एकूणच अमरावती महानगरपालिका निवडणुकीमध्ये प्रखरपणे हिंदुत्वाचा नारा बुलंद करणारे डॉक्टर अनिल बोंडे यांनी सांगितले की अमरावतीमध्ये भारतीय जनता पार्टीचा महापौर होणार आणि भाजपाची संस्कृती नाही. भाजपाला एक विश्वास आहे कुठेतरी सर्व प्रभागामध्ये कमळ उमलणार. जिम्मेदारी क्या किया उसने? खासदार अनिल बोंडे यांनी रहाटगाव येथे जो चुकीचा क्रम लागलेला होता ईव्हीएम मशीनचा, त्या संदर्भात निवडणूक अधिकारी सौम्या शर्मा चालक यांना तक्रार केली होती. प्रभाग क्रमांक 7 मध्ये आपण आहे. या ठिकाणी भाजपाचे नेते किरण पातुरकर आपल्यासोबत आहे. या ठिकाणी सुद्धा मशीन मध्ये काय प्रॉब्लेम झाला जाणून घेऊ. 2 नंबर 1 ची मशीन जवळजवळ अर्धा तास झाला बंद आहे. आता एक जण आलाय दुरुस्त करायला, पण अजून 15-20 मिनिटं बहुतेक लागतील. त्याच्यामुळे त्रास होतोय इथे. आणि पर्सेंटेज ऑफ व्होटिंग ही खूप कमी आहे. कुठेतरी त्याला वाढवण्यासाठी आता प्रयत्न करावे लागतील. दुपारी वाढेल अशी अपेक्षा आहे. वाटते कुठेतरी ज्या प्रकारे जनजागृती व्हायला पाहिजे होतं किंवा बीएलओ घरी पूर्ण ते मतदान चिठ्ठी घेऊन घरी पोहोचायला पाहिजे. कित्येक लोकांची तक्रार आहे आम्हाला. बीएलओ माझ्याकडे येऊन गेले, त्यांनी मला दिले आहेत. म्हणजे आता बाकीच्यांकडे गेले की नाही गेले, पण त्यांच्याकडे सगळी लिस्ट होती आणि ते चालले होते. त्यामुळे सरकारने प्रयत्न केले, पण राजकीय पक्षांतर्फे ज्या चिठ्ठ्या पोहोचवल्या जात होत्या त्या यावेळी कमी प्रमाणात झाल्या. आणि प्रत्येक प्रभागात 4 आहेत आणि त्यांचे प्रत्येक ठिकाणी 5-5, 7-7, 8-8 उभे आहेत. त्यामुळे जनजागृती झाली नाही असं नाही म्हणता येणार, पण लोकांचं फार अजून पाहिजे तशी गर्दी झालेली नाही. या प्रकारे प्रचार केला,
बावनकुळे साहेबांनी, मुख्यमंत्री स्वतः आले होते आणि विविध ठिकाणी जे कॉर्नर सभा घेतल्या त्याचा प्रतिसाद प्रतिसाद तर चांगला होता. भारतीय जनता पार्टीला सभांचा जो प्रतिसाद आहे तो अत्यंत चांगला होता आणि लोकांचाही प्रतिसाद चांगला होता. पण मोठ्या प्रमाणामध्ये जी कार्यकर्त्यांची नाराजी झाली होती ती शेवटी 3-4 दिवसामध्ये नाराजी दूर करण्यातही पक्षाला यश मिळालं होतं. त्याचे परिणाम दिसतील. म्हणणार की या निवडणुकीमध्ये 8 वर्षानंतर ही निवडणूक आली, सर्वात जास्त पक्ष, सर्वात जास्त चिन्ह वाली निवडणूक आहे. मतदार हा संभ्रमित झाला. हा, हे मात्र खरं आहे. 35 जणांचा एक प्रभाग आणि 4 जण उभे आणि त्याच्यामध्ये 6 पक्ष, प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक याच्यामध्ये 10 जण, त्यामुळे 40च्या जवळपास लोक उभे आहेत आणि प्रत्येकाचं वेगवेगळं बटन दाबणं हे खूप कठीण कार्य आहे. तर त्याच्यामुळे त्रास होत आहे. तर ते ऍक्च्युली 2चा प्रभाग राहिला तर थोडं सोयीचं होईल असं वाटतंय. आपण जे दौरे केले मतदान केंद्रावर 661 प्रतिनिधी, 661 उमेदवार आणि 805 मतदान केंद्र, सुविधा नाही, सुविधा विधानसभा लोकसभेमध्ये ज्या पद्धतीने सरकार रचना करतं त्याच पद्धतीचे आहेत. निवडणूक आयोगाचंही पूर्ण व्यवस्थित आहे. त्यामुळे निवडणूक आयोग म्हणा किंवा प्रशासन याच्याकडनं काही प्रॉब्लेम नाही आहे. त्या सगळ्या सुविधा व्यवस्थित आहेत. सुविधा व्यवस्थित आहे, परंतु प्रभाग क्रमांक 7 या ठिकाणी ईव्हीएम मशीन ही बंद पडलेली आहे. अर्धा तास झालेला आहे. या ठिकाणी ईव्हीएम मशीन रिपेअर करण्यासाठी इथे काही तांत्रिक अधिकारी सुद्धा आलेले आहेत. अमरावती महानगरपालिकेच्या निवडणूक अधिकारी सौम्या शर्मा चाणक यांनी संपूर्ण 805 मतदान केंद्रावर चांगल्या व्यवस्था केल्या अशा प्रतिक्रिया येत आहे. मी कॅमेरा पर्सन रवी सोबत नितेश किल्लेदार, सिटी न्यूज अमरावती. नमस्कार, मैं अमरपेट प्रभाग 13 की उम्मीदवार रश्मि नावंदर आप सबसे मैं आह्वान कर रही हूँ कि आप वोट करने के लिए ज़रूर आए. वोटिंग मशीन के पैटर्न में हमारे अमरपेट प्रभाग में 3 मशीन रखी गई है. 3 मशीन में सिर्फ आपको अपना सिंबल देखना है. सिंबल देखकर 4 बटन दबाना है. जल्दी आइए क्योंकि हर जगह मशीन की सीक्वेंस अलग रखी गई है. आपको 4 बटन दबाए बिना आपका वोटिंग कंप्लीट नहीं होगा. आप नहीं समझता है तो आप रिक्वेस्ट कीजिए कि हमें इस निशानी को हमें वोट करना है. आपकी बीएलओ हेल्प करेंगे. और प्रशासन से निवेदन है, अब गढ़ जिस हिसाब से उन्होंने सीक्वेंस वाइज मशीन लगाना चाहिए ऐसी मशीन नहीं लगाई. बरोबर लोग कंफ्यूज हो रहे हैं. कई मशीन हैंग हो रही है. इसलिए प्रशासन तुरंत इसका निवारण करे. हर जगह अपनी यंत्रणा दौड़ाकर हमारा सहयोग करे. धन्यवाद. और अपील है सभी मतदाताओं से जल्द घर से निकले और वोटिंग करें, अपना फर्ज निभाएं. बोलिए. सभी अमरावती वासियों से विनंती है, ज़्यादा से ज़्यादा मतदान के लिए निकलिए. मतदान अपना हक है. आपके मतदान के माध्यम से आपका लोक प्रतिनिधि चुन के आने वाला है. और उसी के साथ साथ प्रशासन को भी यह विनंती है कि अमरावती में बहुत सेंटर्स पे मशीनों की गड़बड़ शुरू है, उसे तुरंत दुरुस्त करिए जिसके कारण मतदाताओं का कष्ट कम हो और मतदान में सुविधा हो. धन्यवाद. नमस्कार. हो गया वोटिंग हो गया.
अमरावती शहरामध्ये जे पोल्युशन वाढलेलं आहे, पोल्युशनच्या माध्यमातून लहान मुलं, बुजुर्ग, युवा, महिला सगळ्यांना जो मोठ्या प्रमाणात या पोल्युशनचा सामना करावा लागते. त्यासाठी सगळ्यात पहिलं पाऊल माझं पोल्युशन मुक्त करणे अमरावती शहर. जास्तीत जास्त प्रमाणात झाडे लावणे. अमरावती शहरामध्ये मोठा सायकल ट्रॅक मी निर्माण करील, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांनी सायकलचा वापर केला पाहिजे. सायकल ट्रॅकच्या माध्यमातून त्यांनी रोज ती सायकल चालवली पाहिजे. आणि जेवढ्या मोठ्या प्रमाणात पोल्युशनच्या गाड्या, मोठ्या धूळ जे फेकतात त्या धूळवाल्या गाड्या कमी करणे, धुळीच्या माध्यमातून होणारं शहराचं नुकसान, जनतेचं होणारं आरोग्य, खराब होणारं आरोग्य, याच्यासाठी पोल्युशन मुक्त करणे आणि जास्तीत जास्त झाडं शहरामध्ये लावणे हे सगळ्यात पहिलं विकासाचं पाऊल अमरावती शहराचं माझं राहणार आहे. विकासाची ब्ल्यूप्रिंट माझ्याजवळ तयार आहे. अमरावती शहराचा नक्षा कसा बदलायचा, कसं अमरावती शहराला पुढे न्यायचं, या संदर्भात मोठ्या प्रमाणात युवासेना पार्टीचे नगरसेवक निवडून आल्यानंतर या अमरावतीच्या इतिहासामध्ये अमरावतीचा विकासाच्या माध्यमातून नक्षा बदलवणे, अमरावतीचा चेहरा बदलवणे हे आम्ही प्राथमिकतेनं करणार आहे. महानगरपालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे प्रभारी म्हणून माजी मंत्री आणि आमदार संजय कुटे आपल्यासोबत आहेत. संपूर्ण क्षेत्रामध्ये, संपूर्ण प्रभागामध्ये पालकमंत्री आणि विविध मंत्र्यांची सभा लावणारे कुटे साहेब काय म्हणणार, काय चित्र आपल्याला बघायला मिळतात मतदानाचे? अतिशय उत्साहामध्ये आज मतदान होत आहे आणि मी पाहतो, आम्ही सकाळून गोंडे साहेबांनी आम्ही फिरतोय पूर्ण अमरावतीमध्ये. एक चांगलं वातावरण भारतीय जनता पार्टीसाठी, अतिशय सकारात्मक वातावरण हे लोकांमध्ये आहे. तशीही अमरावती शहर जे आहे, जी जनता जनार्दन मायबाप ती भारतीय जनता पार्टीच्याच मागे आहे. परंतु मागच्या काही गडबडीमुळे थोडा संभ्रम होता, पण तो आता क्लिअर झालेला असल्यामुळे भारतीय जनता पार्टीकडे मोठ्या प्रमाणात लोकांचा कल आहे. आणि मला पूर्ण विश्वास आहे की या अमरावती महानगरपालिकेमध्ये आम्ही पूर्ण बहुमतामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता बसू. फक्त विनंती एवढीच आहे माझ्या मतदार बंधू भगिनींना, या लोकशाहीचा उत्सव आहे, त्यामुळे आपण जास्तीत जास्त मतदान कोणी घरी न राहता हे मतदानाचा हक्क बजावा, एवढी नम्र विनंती मी राहणार. काल काही मतदारांना आमिष सुद्धा दाखवण्यात आलं, महादेवपुरीमध्ये काही पैसे सुद्धा पकडले, परंतु याचा फरक काही मतदारावर. हे बघा की महादेवपुरीमध्ये असेल, बऱ्याच ठिकाणी 2-3 ठिकाणी घटना घडलेल्या आहेत आणि ते पैसे कोणी वाटप, कोणाचे पैसे, सगळं आपल्या चॅनलवर आणि सगळ्या मीडियामध्ये आलेलं आहे. हा पैशाचा ज्या प्रकारे उत्पाद करून लोकांना विकत घेण्याची ज्या पद्धतीनं काही लोकांची स्ट्रॅटेजी असते, मला वाटतं की मतदार त्या गोष्टीला भुलणार नाही. मतदार हा देवेंद्रजी फडणवीस आणि बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वाने महानगरपालिकेत विकास आणि सुरक्षित अमरावती यासाठीच मतदान करेल, मला माझा पूर्ण विश्वास आहे. शेवटचा प्रश्न, ज्या प्रकारे पहिले युतीचा विषय होता, परंतु युती न करण्याचा डिसिजन जो आपण घेतला, आता वाटत आहे की तो यशस्वी ठरणार. हे बघा की राजकारणामध्ये या घडामोडी चालत असतात, परंतु अमरावतीकर जनतेची मनोमन इच्छा होती की भारतीय जनता पार्टीनं स्वबळावरच लढवावं, जेणेकरून आम्हाला एक हाती सत्ता भारतीय जनता पार्टीला होईल. हा जनतेचा विश्वास आणि जनतेची नाडी पाहून त्यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला. 100% भारतीय जनता पार्टी पूर्ण बहुमतामध्ये अमरावतीमध्ये महापौर बसेल. अमरावती महानगरपालिकेमध्ये 100% भारतीय जनता पार्टीचाच महापौर बसणार, या प्रकारचा विश्वास हा आमदार संजय कुटे यांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे भाजपाने युती केली नाही, म्हणजेच कार्यकर्त्यांमध्ये आणि भाजपाचे जे मतदार आहेत त्याच्यामध्ये सुद्धा हा विश्वास होता की भाजपाने एकटी निवडणूक लढावी आणि आता यामध्ये यश मिळणार असा विश्वास आमदार संजय कुटे यांनी व्यक्त करत महापौर भाजपाचाच राहणार या प्रकारचा विश्वास व्यक्त केला. आणि लोकांना विकास पाहिजे ना, त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो मी प्रवीण पोटे म्हणून की त्यातला निमित्त आहे, एक छोटासा कार्यकर्ता आहे, पण आमच्या इकडचे नेते मंडळी यांनी चांगलं काम केल्यामुळे नक्कीच आम्हाला विजय मिळेल, आम्हाला त्याचे सपोर्ट मिळेल, काही विषय दुमत नाही, कुठे शंका नाही. मतदान करण्यासाठी लोक बाहेर निघत नाही आणि फुटी बदलला जातात. आज काय आव्हान कराल मतदारांना? पहा, मतदार 100% बाहेर निघतील असातला काही भाग नाही. आम्ही आमच्या माध्यमातून, आमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून, आमच्या माध्यमातून आम्ही सगळे लोक त्यांच्याकडे पोहोचतो आहे. आणि मी सुद्धा तुम्हाला सांगतो, सिटी न्यूज या आपल्या माध्यमातून मी सगळ्या अमरावतीच्या जनतेला
आपापला हक्क याच्यामध्ये बजावावं आणि अमरावती महानगरपालिकेमध्ये त्यांनी त्यांचं मतदान करावं, जेणेकरून अमरावती महानगरपालिकेमध्ये विकासात्मक चांगल्या पद्धतीने काम करता येईल, तेवढीच मी त्यांना सगळ्यांना आवाहन करतो. धन्यवाद. आपल्यासोबत होते जिल्ह्याचे माजी पालकमंत्री प्रवीण पोटे आणि सर्वांनी मतदान करावं, मतदानासाठी बाहेर निघावं असं आवाहन सुद्धा केलेलं आहे. अमरावती जिल्ह्याच्या आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भाजपाची सर्वात जास्त सीट येणार या प्रकारचं मत सुद्धा व्यक्त केलं आहे. विशेष म्हणजे अमरावतीच्या विकासासाठी भाजपाच एकमात्र पर्याय असल्याचे माजी पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी सांगितलं. मी कॅमेरा पर्सन धीरज सोबत नितेश किल्लेदार, सिटी न्यूज अमरावती. महानगरपालिका निवडणुकीमध्ये आज मतदानाचा दिवस आणि अमरावती महानगरपालिका क्षेत्रामध्ये भारतीय जनता पार्टीचा महापौर हा हिंदू असावा अशी घोषणा करणारे राज्यसभेचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी सर्व प्रभागामध्ये प्रचार करून आज मतदानाचा दिवस आहे. एकूण प्रतिक्रिया काय जाणून घेऊया. महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींचा देवाभाऊ यांनी रोड शो इथनं सुरू केला. डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्यापासून. तर आज मी पाहिलं, आता सगळ्या प्रभागामध्ये फिरतोय, लाडक्या बहिणींचा उत्साह मोठ्या प्रमाणात आहे. युवा मतदार, ज्येष्ठ मतदार मोठ्या प्रमाणात बाहेर निघतात आहे आणि अमरावतीच्या सुरक्षिततेकरता, अमरावतीच्या विकासाकरता सर्वजण कमळाला मतदान करण्यासाठी उत्सुक आहे. बाहेर निघालेले सांगतात आम्ही कमळाला मतदान केलेलं आहे, कारण लोकांना माहित आहे की बाकीची सगळी खिचडी आहे, एकमेकावर आरोप करणार आहे. पण अमरावतीला खरी सुरक्षा आणि विकास करू शकेल तर फक्त भारतीय जनता पक्ष आहे. आणि त्यामुळे मी पुन्हा आवाहन करतो की लवकर लवकर घरातून बाहेर पडा आणि संपूर्णतः भारतीय जनता पक्षाचा निर्विवाद बहुमत देऊन महापौर कोणाशी कॉम्प्रोमाइज न करता हा भारतीय जनता पक्षाचा झाला पाहिजे आणि ते तुमच्या हातात आहे. आणि म्हणून बाहेर निघा आणि लवकर कमळावर मतदान करा एवढी विनंती करतो. आणि पुन्हा तुम्हाला सुरक्षित अमरावतीसाठी, विकसित अमरावतीसाठी मनपूर्वक शुभकामना देतो. 661 पदांकरिता मतदान सुरू आहे. ही मतदान प्रक्रियेसाठी 805 जे मतदान केंद्र आहे. आपण जे दौरा करत आहे, सर्वे करत आहे, त्या ठिकाणी व्यवस्था कशी आहे, म्हणजे वृद्धांसाठी, अपंगांसाठी जी व्यवस्था करण्यात आली? आम्ही मतदान केंद्रावर यासाठी जातोय की कुठे जर अव्यवस्था असेल, आता रहाटगाव मध्ये इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये त्यांनी अ ब कडं लावायचं तर ड ग ब अ अशा मशीना लावल्या आणि मी आरो म्हणजे सौम्या शर्मा मॅडम आहे त्यांना ताबडतोब इन्फॉर्म केलं. कार्यकर्त्यांच्या ज्या अडचणी असतील, मतदारांच्या ज्या अडचणी असतील त्या ताबडतोब सोडवल्या जातात. सगळीकडे आम्ही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे. मतदारांना थांबायचं असलं तर थोडं शेड पण केलेलं आहे. परंतु मतदार अतिशय उत्स्फूर्तपणे जातो आणि त्यांचं स्वागत आम्ही फुल देऊन करतोय काही ठिकाणी. आणि त्या मतदारांनी लोकशाहीमध्ये आपला हक्क बजावला पाहिजे यासाठी विनंती करतोय, कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करतोय. आणि त्यासाठी संपूर्ण अमरावतीवर मी आणि आमदार संजय कुटे आम्ही फिरतोय. शेवटचा प्रश्न, जे संवेदनशील जे केंद्र आहेत यावर सुद्धा आपली बारकाई नजर आहे. अमरावतीची संस्कृती आहे की मतदान हे शांततेत झालं पाहिजे आणि आतापर्यंत तरी कुठे गालबोट लागलेलं नाहीये. आम्ही कार्यकर्त्यांना सांगितलंय कोणी जर वाद घालत असेल तर वाद घालू नका आणि आपल्या मतदारांना सुरक्षितपणे मतदान करण्यासाठी नेणं, त्यांना प्रोत्साहित करणं हे कर्तव्य आमचं आहे. आणि म्हणून लोकशाही बळकट करण्याकरता आणि सुरक्षित अमरावती करता, विकसित करण्याकरता मतदारांना प्रोत्साहन देण्याचं काम आमचे कार्यकर्ते करतात आहे. सर्वजण कमळाकडे आकर्षित आहे, कमळावर विश्वास आहे आणि कमळाला मतदान करतात. लोकांनी पैशाचं अमुष्य दाखवलं, पैसे वाटले, पैसे पकडले गेले सुद्धा. ती भारतीय जनता पक्षाची संस्कृती नाही. महादेव खोरीमध्ये काय किराणा वगैरे वाटणारे आता पैशावर आलेले आणि त्यामुळे ती संस्कृती भारतीय जनता पक्षाची नाही. भारतीय जनता पक्षाचा कामावर विश्वास आहे, देवेंद्र फडणवीसांवर विश्वास आहे, प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदींवर विश्वास आहे आणि त्याच्यामुळे अशा वाईट गोष्टी करायची गरज पडत. एकूणच अमरावती महानगरपालिका निवडणुकीमध्ये प्रखरपणे हिंदुत्वाचा नारा बुलंद करणारे डॉक्टर अनिल बोंडे यांनी सांगितले की अमरावतीमध्ये भारतीय जनता पार्टीचा महापौर होणार आणि भाजपाची संस्कृती नाही. भाजपाला एक विश्वास आहे कुठेतरी
की सर्व प्रभागामध्ये कमळ उमलणार. खासदार अनिल बोंडे यांनी रहाटगाव येथे जो चुकीचा क्रम लागलेला होता ईव्हीएम मशीनचा, त्या संदर्भात निवडणूक अधिकारी सौम्या शर्मा चालक यांना तक्रार केली होती. प्रभाग क्रमांक 7 मध्ये आपण आहे. या ठिकाणी भाजपाचे नेते किरण पातुरकर आपल्यासोबत आहे. या ठिकाणी सुद्धा मशीन मध्ये काय प्रॉब्लेम झाला जाणून घेऊ. रूम नंबर 1 ची मशीन जवळजवळ अर्धा तास झाला बंद आहे. आता एक जण आलाय दुरुस्त करायला, पण अजून 15-20 मिनिटं बहुतेक लागतील. त्याच्यामुळे त्रास होतोय इथे आणि पर्सेंटेज ऑफ व्होटिंगही खूप कमी आहे. कुठेतरी त्याला वाढवण्यासाठी आता प्रयत्न करावे लागतील. दुपारी वाढेल अशी अपेक्षा आहे. वाटते कुठेतरी ज्या प्रकारे जनजागृती व्हायला पाहिजे होतं किंवा बीएलओ घरी पूर्ण ते मतदान चिठ्ठी घेऊन घरी पोहोचायला पाहिजे. कित्येक लोकांची तक्रार आहे आम्हाला. बीएलओ माझ्याकडे येऊन गेले, त्यांनी मला दिले आहेत. म्हणजे आता बाकीच्यांकडे गेले की नाही गेले, पण त्यांच्याकडे सगळी लिस्ट होती आणि ते चालले होते. त्यामुळे सरकारने प्रयत्न केले, पण राजकीय पक्षांतर्फे ज्या चिठ्ठ्या पोहोचवल्या जात होत्या त्या यावेळी कमी प्रमाणात झाल्या. आणि प्रत्येक प्रभागात 4 आहेत आणि त्यांचे प्रत्येक ठिकाणी 5-5, 7-7, 8-8 उभे आहेत. त्यामुळे जनजागृती झाली नाही असं नाही म्हणता येणार, पण लोकांचं फार अजून पाहिजे तशी गर्दी झालेली नाही. या प्रकारे प्रचार केला बावनकुळे साहेबांनी, मुख्यमंत्री स्वतः आले होते आणि विविध ठिकाणी जे कॉर्नर सभा घेतल्या त्याचा प्रतिसाद तर चांगला होता. भारतीय जनता पार्टीला सभांचा जो प्रतिसाद आहे तो अत्यंत चांगला होता आणि लोकांचाही प्रतिसाद चांगला होता. पण मोठ्या प्रमाणामध्ये जी कार्यकर्त्यांची नाराजी झाली होती ती शेवटी 3-4 दिवसामध्ये नाराजी दूर करण्यातही पक्षाला यश मिळालं होतं. त्याचे परिणाम दिसतील. म्हणणार की या निवडणुकीमध्ये 8 वर्षानंतर निवडणूक आली, सर्वात जास्त पक्ष, सर्वात जास्त चिन्हवाली निवडणूक आहे. मतदार हा संभ्रमित झाला. हा, हे मात्र खरं आहे. 35,000चा एक प्रभाग आणि 4 जण उभे आणि त्याच्यामध्ये 6 पक्ष प्रत्येक प्रभागामध्ये रिकवर किया. लेकिन यदि हम पूरी बात करें कि इन सब पूरे चुनाव की बात करें कि कौन उन्नीसा कौन पीसा, तो ये कहने में कहीं कोई संकोच नहीं रहे. भारतीय जनता पार्टी इस पूरे चुनाव के माहौल में ये पूरा चुनावी भारतीय जनता पार्टी फैला रहा. कांग्रेस को जो एडवांटेज दिया भाई, राष्ट्र एक जगह स्टक रह गई. आयोगाचं त्यामुळे निवडणूक आयोग म्हणा किंवा तरीके से आप इन चुनाव को भी देख रहे हैं. देखिए लगभग एक ऐसा समय निकल गया कि अब ईवीएम में 661 लोगों का भविष्य लगभग बंद हो चुका है. कल जब ईवीएम खुलेगा तब समझ में आएगा कि किसके कौन यानी किसका महापौर बैठ रहा है, कैसी सत्ता आ रही है. क्या कहेंगे आप? काय झालं की जेव्हा खऱ्या अर्थानं निवडणुकीची घोषणा झाली त्या निवडणुकीच्या घोषणेमध्ये सगळ्यात जो जास्त जी गर्दी होती उमेदवारांची ती भारतीय जनता पार्टीमध्ये होती. आपण पाहिलं की 87 उमेदवारांसाठी म्हणजे 22 प्रभागाच्या 87 उमेदवारांसाठी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी तिकीट मागितली होती. ही गोष्ट पण तेवढी खरंच आहे की सगळ्यांना तिकीट मिळणं की अपेक्षित नसतं. शेवटी कुठली पार्टी असेल, देशातली असेल, राज्यातली असेल, कुठली पार्टी असेल, ते विनिंग कॅन्डिडेटला त्याला फर्स्ट महत्व देतं. म्हणजे पहिला जो सत्य हेच आहे की सत्ता बसवण्याकरता खरं अर्थानं विनिंग कॅन्डिडेटला आपण चूज करतो आणि त्या अनुषंगानं ती उमेदवारी खऱ्या अर्थानं दिल्या जाते. परंतु या आता 10-12 दिवसाचा आपण जो खऱ्या अर्थानं तो पिरियड पाहिला, या 10-12 दिवसाच्या प्रचाराच्या पिरियडमध्ये एक मला कौतुकास्पद या ठिकाणी मला म्हणावं लागेल की भारतीय जनता पार्टी एक अशी पार्टी मी पाहिली की ज्या पार्टीमध्ये लहानात लहान निवडणुका सुद्धा अतिशय गंभीरतेने घेते. हा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट आहे. म्हणजे इतर पार्ट्यांमध्ये सुद्धा आपण पाहत आहोत की भारतीय राष्ट्रीय काँग्रेस असेल, समजा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, बाकीच्या शिवसेना शिंदे गट असेल, पण खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीची जे निवडणुकी जी आहे आणि निवडणुकीकडे धन्यवाद. मतदाताओं से जल्द घर से निकले और वोटिंग करें, अपना फर्ज निभाएं. बोलिए. सभी अमरावती वासियों से विनंती है, ज़्यादा से ज़्यादा मतदान के लिए निकले. मतदान से
आपका लोकप्रतिनिधि चुन के आने वाला है और उसी के साथ जे साथ मतदार प्रशासन को कार्य भी करण्यामध्ये विनंती है मधातले कि अमरावती वादविवाद भारत बहुत सेंटर्स पे देण्यावर त्यामध्ये मशीनों की गड़बड़ी उसे तुरंत जिसके खरं आहे का कष्ट कम हो, मतदान में सुविधा हो। धन्यवाद। केंद्राच्या दिवशी आपण जे चित्र खऱ्या अर्थानं पाहतोय, तर एकंदरीत आपण पाहतोय की अजून ज्या लाडक्या बहिणीच्या योजनेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं महिला बाहेर निघायला पाहिजे होते, ते आपण 1:30 वाजेपर्यंत ते चित्र आपल्याकडे पाहतोय आपण. 1:30 वाजेपर्यंत महिलांची 3:30 वाजेपर्यंत जे शासकीय चित्र आपल्याला दिसेल, जी टक्केवारी आपल्याकडे येईल त्याच्यावरून खऱ्या अर्थानं 5:30 वाजेपर्यंत महानगराच्या नगराची विकासाची नवीन प्रिंट आणण्याकरता या शहराला सुरक्षित, सुशिक्षित विकास एक नवीन विजन या खऱ्या अर्थानं देण्याकरता मतांची टक्केवारी किती राहते. मी सांगितलं की आजचा दिवस हा सुट्टीचा नाही, हा खऱ्या अर्थानं लोकशाही मधला आजचा अधिकाराचा दिवस आहे. हा आपल्याला मताच्या रूपाने आपला अधिकार गाजवण्याचा दिवस आहे आणि या दिवशी खऱ्या अर्थानं मतदानांनी मोठ्या प्रमाणात बाहेर यावं आणि मोठ्या टक्केवारीनं खऱ्या अर्थानं मतदान करावं. या लोकशाहीच्या मोठ्या फेस्टिवलमध्ये, या उत्सवामध्ये खऱ्या अर्थानं सामील व्हावं आणि अमरावतीकरांना एक नवीन विकासाची प्रेज, कुठल्याही पार्टीचे उमेदवार निवडून देऊ, कुठल्याही पार्टीचा खऱ्या अर्थानं महापौर बसो, कुठल्याही उपमहापौर बसेल, स्टँडिंग कमिटी बसेल, परंतु खऱ्या अर्थाने अमरावती शहराला, या अमरावती महानगराला विकासाचं स्वरूप देण्याचा प्रयत्न प्रत्येक पार्टीने देण्याची जबाबदारी ही प्रत्येक पार्टीच्या नेत्याची, उमेदवारांची आणि निवडून आल्याच्या नगरसेवकाची असली पाहिजे. कारण का ज्या जबाबदारीनं तुम्हाला लोक मतदान करतात, सगळ्यात मोठा आपला आपण विषय पाहतो की खऱ्यात मोठा विषय आपण पाहतो स्वच्छतेचा विषय 12ही महिने मला लोकांच्या चर्चेत राहते. जी, म्हणजे आपण असं पाहिलं की काल परवा आपण असं पाहिलं की 1997ला जी भुयारी गटार योजना सुरू करून जवळपास 36-28 वर्षाचा कालावधी निघून गेला, पण ती भुयारी गटार योजना असे सुद्धा आपण म्हणजे पेंडिंगमध्ये असल्या आपण पाहतोय. असे जे वेगवेगळे म्हणजे अमरावतीमध्ये काही फ्लायओव्हर्स आपण पाहतोय. एक पूल अमरावतीला बंद अवस्थेत मध्ये पडलेला आहे जवळपास पासून 7 ते 8 महिन्यापासून. याच्यावर घेऊन अमरावतीमध्ये वाढलेल्या अनेक अडचणीवर खऱ्या अर्थानं मात देण्याचा सुद्धा आजचा दिवस आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं मोठ्या टक्केवारीनं, मोठ्या संख्येनं मतदारांनी खऱ्या अर्थानं बाहेर निघायला पाहिजे. तुम्ही मतदान कोणालाही करा, याच्याबद्दल अजिबात दुमत असण्याचं कारण नाही. शेवटी प्रत्येकाची चॉईस, प्रत्येकाचा पक्ष, प्रत्येकाचे विचार, प्रत्येकाची विचाराची शैली ही वेगवेगळी असू शकते, परंतु मत देण्याचा अधिकार, मत टाकण्याचा अधिकार हा प्रत्येकाला आहे आणि तो निभावला पाहिजे असं या ठिकाणी मला खऱ्या अर्थानं म्हणावंसं वाटतं. जिस तरीके के आपने कहा कि बिल्कुल मतदाताओं में अभी खासकर महिला वोटरों में इतना भी रुझान नहीं दिख रहा है. हम एक पूरी अगर आप बात करें, जब से चुनाव प्रचार शुरू हुआ उसके लगे जब तक चुनाव प्रचार थमा, ये चुनाव प्रचार मुद्दों से हटकर पर्टिकुलर सांप्रदायिकता की तरफ चला. कहीं हिंदू मुस्लिम हुआ, कभी इससे अरे तुरे, और ये चीज कहीं ना कहीं आपको क्या लगता है अगर हम देखें ये पूरे इलेक्शन पीरियड को, कि उसके बाद मुद्दे गौन हो गए और हावी सियासत हो गई. किसी ने देखिए ब्लूप्रिंट देना और उसको उसी तरीके ठोस तरीके से जनता के सामने रखना, यह नहीं दिखा. एक हम कह रहे भगवा वर्सेस हरा या हिंदू वर्सेस मुस्लिम, एक तरीके करने की पूरी कोशिश की. जनता अपना मत दे के उस चीज को बता देगी उन्हें किधर जाना है, वो नहीं. लेकिन किंतु इस तरीके की बातें या इस तरीके की चीजें क्या अमरावती के विकास के लिए बाधक है क्या? आता माझं या विषयावर असं मत आहे की प्रचारामध्ये अनेक प्रकारचे मुद्दे येतात. म्हणजे ते मुद्दे भगव्याचे आले, ते मुद्दे हिरव्याचे आले, किंवा ते मुद्दे इतरत्र आले, किंवा अनेक भडकाऊ सुद्धा भाषणं विविध प्रभागामध्ये केल्या गेले आणि प्रचाराचे भाग असू शकतात. परंतु हे प्रचाराचे भाग जरी असले तर खऱ्या अर्थानं या अमरावती शहराच्या विकासाचे मुद्दे या निवडणुकीमध्ये खूप कमी आपल्याला पाहायला मिळाले. ते मुद्दे आपल्याला प्रत्येक पक्षाच्या आणि अपक्षांच्या उमेदवारांच्या सुद्धा जाहीरनाम्यातून आपल्याला त्यांना पाहायला मिळाले असेल. प्रत्येकाचा जाहीरनामा हा जवळपास 70-80% सारखाच आहे, जवळपास 70-80% सारखा आहे. वेगवेगळ्या काही भागामध्ये स्लम एरिया असतील, काही ठिकाणी झोपडपट्टीचा भाग असतील, त्या ठिकाणचे काही मुद्दे जर आपण वगळले तर बाकीचं 80-90% जवळपास सगळ्यांच्या जाहीरनामामध्ये या अमरावती शहराच्या विकासाची ब्लूप्रिंट आपल्याला पाहायला मिळाली.
परंतु काही प्रचारचे भाग जरी असले तर एक प्रामाणिक आपलं मत राहतं की महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये विकासाच्या मुद्द्यावर खऱ्या अर्थानं जास्त चर्चा गेली पाहिजे. कारण का लोकांना ती अपेक्षा आहे. लोकांना जी अपेक्षा असते, लोकांना अपेक्षा असते की आपल्या शहराचा, आपल्या घराचा विकास झाला पाहिजे आणि ज्या विकासाच्या माध्यमातून खऱ्या चर्चा केल्या गेली. हम देख रहे हैं सिटी न्यूज और हम एक छोटे से ब्रेक के बाद मिलते हैं. तब तक आप देखते रहिए सिटी न्यूज और देखते रहिए किस तरीके का मतदान आपके क्षेत्र में हो रहा है और जल्द से जल्द निकलिए मतदान कीजिए.